मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीनं अवघाची रंग एक झाला या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 40 विद्यार्थ्यांच्या एक सूर एक तालात झालेल्या विविध अभंगांमध्ये संगमनेरकर भाविक आणि रसिक मंत्रमुग्ध झाले. तर शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी हे समतेचं आणि एकात्मतेचं प्रतीक असून संत साहित्यातून मानवतेचा विचार समाजाला मिळालाय, असं प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे पाईक तथा राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं. केबी दादा सभागृहामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित अभंग आणि भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम पार पडला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, सह्याद्री संस्थेचे सहसचिव प्राध्यापक बाबा खरात, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब वाघ, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, सुरेश परदेशी, अनिल देशपांडे, डॉक्टर वाघचवरे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा वैशाली चोपडे, डॉक्टर त्र्यंबक राजदेव, इतिहास संवर्धक प्राध्यापक शिंदे यांसह ज्येष्ठ नागरिक संघ, संगमनेर शहरातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. प्राध्यापक विनोद राऊत यांनी गायलेल्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या सामूहिक गीतानं सर्व परिसर दणाणून गेला. तर स्वप्नाली राऊत यांच्या अवघा रंग एक झाला या सोयराबाईंच्या अभंगांनी कार्यक्रमात रंगत आली. संगीतामध्ये मोठी ताकद आहे. बौद्धिक सकारात्मकता वाढवण्यासाठी संगीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मनशांतीसाठी अध्यात्म असल्यानं लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेरमधील श्रोत्यांसाठी हा अभंगवाणीचा कार्यक्रम संस्मरणीय ठरणारा झालाय, असं माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय. सरकारवरची भाऊसाहेब थोरात संगीत विद्यालय हे आता आपण नव्याने सुरू केलं आहे. त्या विद्यालयाच्या वतीने विनोद राऊत सर हे संचालक आहेत आणि त्यांनी हा सर्व पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला आहे. इथे आदरणीय शेवाळे सर त्यांनी अत्यंत सुंदर इतिहास वारकरी संप्रदायाचा सर्वच नाही शक्य पण जेवढं त्याच्याशी या काही शक्यतो आपल्याकडे मांडला. वारकरी संप्रदाय असा निर्माण झाला. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली आणि या सर्वांचं सर्व चोरणामेळा, सर्वांचं संत जनाबाई, संत तुकाराम महाराज या सर्वांचं संत म्हणजे ते थोर संत आहेत. एक संत चोखामेळाची जर आपण पाहिलं तत्वज्ञान ते नुसते अभंग नाही सुटणार, त्यामध्ये एक तत्वज्ञान आहे. जीवनाच्या मूल्यांविषयी, जीवनाच्या विचारांविषयी त्या ठिकाणी मांडलेले मूलभूत विचार आहेत. तेव्हा असे संत चोखामेळाचं असं की त्यांच्या पत्नी सोयराबाई या देखील संत होत्या. त्यांची बहीण संत निर्मला या देखील संत होत्या आणि त्यांचे मेहुणे गंगा महाराज हे देखील संत होते. त्यांनी मोठ्या रचना त्या ठिकाणी केल्या. त्यांचा मुलगा कर्ममेळा हा देखील संत होता. सांगायचे खूप सांगता येईल त्याच्याविषयी. सरांनी अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मला फक्त या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की हा वारकरी संप्रदाय जो आहे हा खऱ्या अर्थाने मानवतावादी संप्रदाय आहे. तर इथे अनेक मुस्लिम संत, शेख मोहम्मद, त्यानंतर लतीफ गोमी, नंतर अशा अनेक संत, मुस्लिम संत खूप त्या ठिकाणी झाले. त्यामुळं संत म्हटलं की तिथे धर्म वगैरे हे सगळे जे काही आपण नावं दिलेली ते सगळे गळून पडतात आणि एकमेव धर्म राहतो म्हणजे मानवता. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वारीमध्ये लहान थोर जातपात धर्म विसरून एकत्र येतात. सर्व भाविक महाराष्ट्रातून पायी चालत पंढरीकडे जातात. थोर परंपरा असलेली आषाढी वारी हा महाराष्ट्राचा मोठा आध्यात्मिक सोहळा आहे. या वारीनं सर्वांना आनंदाची अनुभूती मिळते. सर्व जातीधर्माच्या संतांनी मानवतेचा मंत्र दिला असून त्यांच्या साहित्यामधून हा विचार जोपासला जातो. हे आनंदाचं पर्व असून यातून समतेचा संदेश मिळतोय, असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. वारकरी जीवनातले सगळे दुःख, वर्षभरातले सगळे दुःख कष्ट विसरून या सोहळ्यामध्ये पदयात्रा म्हणजे दिंडीच्या माध्यमातून पायी चालत जातात. त्यामुळे त्यांचा खूप मोठा आनंद त्यामध्ये असतो आणि उद्या तर लाखोंचा मोठा भक्तगणांचा समुदाय तिथे असेल. अनेकांना तर कळसाचंच दर्शन घ्यावं लागलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा आनंद असतो. काही फक्त पंढरपूरची मार्गदर्शना वगैरे झालं, पंढरपूर झालं आमचं तिथं एक भक्तीचं हा खऱ्या अर्थाने अत्यंत सुंदर रूप आपणच पाहायला मिळतो वारकरी संप्रदायामध्ये. आणि म्हणूनच आज म्हणजे हरिभक्त पर्याय म्हणायचं तरी माहित नाही, पर्याय शब्दाचा खूप मोठा, पण हरिभक्त आहे आपण सगळे बरोबर ना. त्यामुळं विनोद राऊत सुद्धा हरिभक्त होतो, सरांना त्या शेवाळे सरांना हरिभक्त म्हणतोय. आमच्या स्वप्नाताई आहेत, तुम्ही सगळेजण आहेत. आमच्या इथे सत्तीस वगैरे आहे, परंतु तुम्ही सगळेजण आणि 7 जण सगळे बालक आणि आपण सगळेजण एक अत्यंत सुंदर संध्याकाळ, पूर्व संध्या आपल्या आषाढी एकादशीची इथे करतो. आणि त्या अभंगांची जी निवड केलेली आहे की मला असं वाटतं की तुम्ही थोडी वेगळं, कारण एक ते नामदेव जरी विषय घेतला ना तर किती सुंदर. मग तुम्ही नामदेवांचा आपण जरा वेगळा घेतला तर त्यांचं तीर्थ वेगळं, चक्र असं आहे असं ते असतं. आणि चौकांना म्हणलं का आम्ही गुलाल म्हणतो आपण, तुम्ही थोडा वेगळा घेतला. आणि आता उदाहरण एक झाला हे सोयराबाईच आहे, म्हणजे चौकामेळ्यातील पत्नीचा अभंग आहे. या सगळ्याच गोष्टी आपण पाहतो आपण की कोणी परंपरा आणि ती आपल्याला किती आनंद देऊन जाते. हे सगळं साहित्य जे निर्माण झालं त्याच्यातून विचार सांगितलेला आहे. निव्वळ साहित्य असं नाही ते,
एक विचार सांगणार साहित्य मानव धर्म साहित्य यातून निर्माण झालं. म्हणून हा खूप मोठा आनंद आपण आज येथे घेतो आहोत. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे आजच्या निमित्तानं की सुंदर आमची संध्याकाळ पूर्व संध्या आम्ही पंढरपूरला गेलो नाही, पण पंढरपूर मात्र त्या निमित्तानं विठ्ठल खूप आम्ही करतो आणि आपल्याला साधा शुभेच्छा देतात. मी एखाद्या मला माहित नाही, नामदेव म्हटलं शुभेच्छा दे, परंतु हा भक्तीच्या सोहळ्यामध्ये उद्या आणि कायमच आपण कायम सहभागी राहूया एवढं सांगतो. अवघा रंग एक झाला या भक्तिमय अभंग गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत महाविद्यालयाचे संचालक हरिभक्तपरायण प्राध्यापक विनोद राऊत यांनी भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल या अभंगानं केली. त्यानंतर गायलेल्या विविध अभंगांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सुरेल साथ आणि इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक विठ्ठल शेवाळे यांचं सुंदर निवेदन यामुळं कार्यक्रम अत्यंत श्रवणीय झाला. या कार्यक्रमात स्वप्नाली राऊत आणि गार्गी राऊत यांनी गायलेल्या अभंगांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तर सत्यजित सराफ, प्रताप राऊत, गणेश गोरडे, सौरभ रणधीर, वैभव पवार, अवधूत काळे, नानासाहेब गुंजाळ यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक दुर्गाताई तांबे यांनी केलं. तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून सर्वांचे आभार डॉक्टर जयश्री थोरात यांनी मानले. यावेळी संगमनेर शहरातील विविध नागरिक, महिला आणि भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.